श्रीकृष्ण जन्माष्टमीच्या पार्श्वभूमीवर राज्यात मोठ्या प्रमाणावर दहीहंडी सण साजरा होतो। या उत्सवात मोठ्या संख्येने तरुण आणि तरुणी सहभागी होतात। दहीहंडी फोडण्यासाठी उंचच उंच मानवी मनोरे रचले जातात। यात काही वेळा दुर्घटना घडते, ज्यात अपंगत्व आणि जीवितहानी होण्याची शक्यता असते, तर काही ठिकाणी गोविंदांना अपंगत्व आल्याच्या घटनाही घडल्या आहेत। यावरून देवेंद्र फडणवीस यांच्या संकल्पनेतून आणि राज्य सरकारच्या क्रीडा विभागाच्या सहकार्यानं गोविंदांना विमा संरक्षण मिळणार आहे। महाराष्ट्रातील युवकांचे लाडके उपमुख्यमंत्री देवाभाऊंमुळे राज्य सरकारने गोविंदांसाठी 10 लाख रुपयांचं विमा संरक्षण चालू केलंय। यंदा 27 ऑगस्ट रोजी दहीहंडी उत्सव असून राज्यातील 75,000हून अधिक गोविंदांना याचा लाभ मिळणार आहे। दहीहंडी फोडताना दुर्घटनेत एक हात, एक पाय किंवा डोळा गमावल्यास 5 लाख रुपयांचा विमा लाभ देण्यात येईल, असं सरकारतर्फे स्पष्ट करण्यात आलंय। तसेच दुर्घटनेत जखमी झालेल्या गोविंदांवर उपचारासाठी जास्तीत जास्त 1 लाख खर्च केला जाणार आहे। महाराष्ट्र राज्य दहीहंडी गोविंद असोसिएशननं मुंबईसह राज्यातील सर्व गोविंदांचा विमा उतरवण्यास सुरुवात केली आहे। तसेच राज्यातील गोविंदांनी 24 ऑगस्ट पर्यंत अर्ज भरावेत, असं आवाहन देखील महाराष्ट्र राज्य दहीहंडी गोविंद असोसिएशनने केलं आहे। याबाबत गोविंदा पथकांनी देवाभाऊ अर्थात उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे विशेष आभार मानलेत।